या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। ओबीसी विरुद्ध मराठा हे भांडण सरकारने लावले आहे। किडनी विकायची आहे अशी परवानगी शेतकरी मागत आहेत। सरकारला हे कळत नसेल तर चुकीचे आहे। आरक्षणाचा धुमाकूळ थांबवावा। 50,000 रुपयांची प्रोत्साहन रक्कम मिळाली असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी म्हटले। तर भुजबळांबद्दल ते म्हणाले की आम्हाला त्यावर बोलायचं नाही। न्याय आता कसा देता येईल सरकारने ठरवावे। एका समाजावर बोलत असतील तर सरकार प्रायोजित बोलत असतील हे चुकीचे आहे। त्यानंतर ओबीसी बद्दल त्यांनी म्हटलंय की तुमचा गैरसमज आहे। जातीनिहाय जनगणना अभियान सुरू केले आहे। सर्व समाजाला न्याय देणार, ओबीसींचे आरक्षण वाढवू, मराठा आरक्षण प्रश्न सोडवू असे देखील यावेळी नाना पटोले यांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदे बद्दल विचारले असता त्यांनी म्हटलं की सरकार कसे आहे, या सरकारची उलट तपासणी सुरू आहे। महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम आहे। भाजप 105 आमदार निवडून आल्यावर खेळखंडोबा सुरू आहे। जाहिरातबाजीवर खर्च करीत असूनही सामान्य जनतेला पैसे मिळत नाही। जाहिरातबाजीचा खेळ थांबवावा असे यावेळी त्यांनी म्हटलंय। तर जायकवाडीच्या पाणीबद्दल त्यांनी म्हटलं की हा वाद अनेक पुरावे आहेत। एससी निर्णय देऊन सरकारचा अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचे म्हणत पनोतीबद्दलही त्याने म्हटलं की मोदी हे शक्तिशाली आहेत, ते हा शब्द स्वतःला का लावून घेतात। आम्ही काही पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोललेलो नाही, ते आदरणीयच आहेत असे म्हणत जरांगेंच्या सभेबद्दलही त्यांना विचारले असता त्यांनी आपलं मत मांडलं। यावेळी ते म्हणाले की हे सरकारचा प्रायोगिक कार्यक्रम आहे। गरीब ही जात आहे, यात आरक्षण व्यवस्था संपवत आहे। गरीब आणि श्रीमंत ही व्यवस्था ठेवणार आहे। यात मोठे बोर्ड मध्य प्रदेशमध्ये लावले व 450 रुपयाला सिलेंडर देऊ असे बोर्ड लावले। महाराष्ट्रात का देत नाहीत? 20% सिलेंडर रिफिल होत आहेत। रॉकेल काढून टाकला। विजेचे प्रीपेड मीटर लावत आहे। ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम प्रॉफिट करण्यासाठी आहेत। लोकशाहीत जनतेला लुटायचं नसतं हे भयावह असल्याचं यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईन। आम्ही काँग्रेसकडून तुम्हाला वारंवार सांगतोय की हे जे ओबीसी वर्सेस मराठा जे भांडण लावलं गेले हे सरकार प्रणीत आहे। सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि तिथून हा वाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारने हे करावं, पण आज आमच्या समोर दुष्काळ आहे। आपण पाहिलं की काल हिंगोली जिल्ह्याच्या काही शेतकऱ्यांनी सरकारला किडनी विकायची आहे, आम्हाला शरीराचे अवयव विकायचे आहेत, आपण घ्या, आमच्याजवळ पैसे नाही, आता आमच्याजवळ विकायला काही राहिले नाही, आमची शेती सगळी उद्ध्वस्त झाली। ह्या एक मार्मिक भावना शेतकऱ्यांच्या कळत नसेल या सरकारला। आणि बेरोजगारांचे तेच हाल आहे। महागाईचा एक आभाळ पार झालेला आहे। हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत। जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा धुमाकूळ सरकार चालवत आहे तो तातडीने थांबवावा, त्याच्यातले न्याय द्यावेत। पण हे प्रश्न आता बाजूला साधता कामा नये। पहिले या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीनं बोलावं। काय आपण देणार, काय त्यांचं नियोजन आहे ते प्रामाणिकपणे, कारण अजूनपर्यंत 50,000चं प्रोत्साहनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही। मागच्या काळातल्या अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाही। आता दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकारचं कुठलंही नियोजन नाही। त्यामुळे हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। महागाई आमच्यासाठी, बेरोजगारी आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालावं ही आमची भूमिका आहे। काँग्रेसची यांच्यावर काय भूमिका आहे? छगन भुजबळांवर काय भूमिका आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्षाच्या भूमिका त्यांना समर्थन नाही? आम्हाला त्याच्याबद्दलचं एक शब्दही बोलायचं नाहीये, आमचा तो विषय पण नाहीये। सरकारने जे आश्वासन मराठा समाजाला दिले, धनगर समाजाला दिले, ते कसे पूर्ण करायचे सरकारने ठरवायचं। कोणाच्या तोंडातला घास हिसकायचा नाही आणि त्यांना कसं न्याय देता हे सरकारने ठरवायचं। ज्या घोषणा केल्या त्या घोषणेची पूर्तता सरकारने करावी। तो प्रश्न आमचा नाही आहे, तो सरकारचा प्रश्न आहे। त्यामुळे सरकारचेच मंत्री समजा एका समाजावर हे करत असेल आणि सरकार प्रायोजित हे सगळं कार्यक्रम करत असेल तर हे सगळ्या लोकांना कळत आहे। त्यामुळे मला कुठल्या व्यक्तिगत व्यक्तीबद्दल बोलायचं नाही। हे भाजपप्रणीत जे सरकार महाराष्ट्रात आहे या सरकारचं हे पाप आहे। पण आमच्यासाठी जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे, गरिबांचे प्रश्न महत्त्वाचे, महागाई प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे। तुम्ही काँग्रेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, ओबीसी चळवळीतून आलेले आहे। काँग्रेसची पक्षप्रमुख म्हणून तुमची इथली भाजप
ओबीसींबद्दल भूमिकाच नाही आहे. कारण की- सगळी मराठा आमदारांच्या दबावात, मराठा नेत्यांच्या दबावात सगळी भूमिका ही जरांगे पाटलांच्या बाजूनं प्रदेश काँग्रेसची आहे असंच गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. एकीकडे राहुल गांधी 62 OBC विधानसभा मतदारसंघ विदर्भात आहे. 16 जागा तुम्हाला ओबीसी समाजाने दिलेल्या आहे. तुमची बाजूच ओबीसी समाजाच्या बाजून नाही. तुमचा गैरसमज होत आहे. काँग्रेसनी अभियान सुरू केलेलं आहे जातीनिहाय जनगणनेचा, आणि या जातीनिहाय जनगणना उद्या आमची केंद्रात सरकार आली तर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर ओबीसीच्या आरक्षणामध्येही आम्ही वाढ करू, कारण की संख्या जास्त आहे. शेड्यूल कास्ट, आदिवासी, भटके विमुक्त जाती आणि ज्या काही समाज आज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे त्या सगळ्यांना जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष न्याय देणार, ही भूमिका सातत्याने आम्ही सांगितलेली आहे. त्याच्यात ओबीसीचं आरक्षण सुद्धा वाढवू आम्ही. आता त्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. कोणावरही अन्याय न करता जातीनिहाय जनगणनेच्या आधारावर आर्थिक आणि शैक्षणिक जातीनिहाय जनगणना करून त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे. आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आज आहे ते कमी आहे, त्यालाही आम्ही वाढवू. मराठा आरक्षणाचाही प्रश्न त्या मार्गातून सोडू. आणि हे जेवढे आरक्षणाच्या प्रतिष्ठित जाती आहेत, ज्या आर्थिक आणि शैक्षणिक मागं असतील, त्या सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. आता किती वेळ ही गोष्ट आम्ही सांगितलं पाहिजे. राजस्थानात प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवाराऐवजी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला, आणि दुसरं असं की तिथे एकनाथ शिंदे यांना हिंदू हृदय सम्राट उपाधी वापरण्यात आली. अशी बॅनरबाजी होत आहे महाराष्ट्रात. मला एक कळत नाही हे सरकार कसं आहे. त्याचं आता रोज आता या सरकारची उलट तपासणी सुरू झालेली आहे. सरकारची कधी उलट तपासणी होताना आपण पाहिलं विधानसभा अध्यक्षाकडे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा कलंक लावण्याचा क्षण आज महाराष्ट्राला आलेला आहे. महाराष्ट्राची लोकशाही, महाराष्ट्राची विधिमंडळाचे कामकाज हा इतिहास आपण पलटून पाहिला तर या पद्धतीनं भाजपनी जे म्हणजे 105 आमदार निवडून आल्यानंतर जो खेळखेंडोबा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केला हे महाराष्ट्राची जनता कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काय बोलतात, कोण काय लिहितं त्यांना आता काय व्यक्तिगत आहे. सगळ्या जाहिरातबाजीचं सरकार आहे. जाहिरातीसाठी या सरकार जो पैसे आहे, पण शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, कर्मचाऱ्याला द्यायला पैसे नाहीत. आज आरोग्य विभागात आपण पाहा ना, NRHMचे सगळे कर्मचारी संपावर आहेत, सगळे दवाखाने खाली पडलेले आहेत, लोक मरतात आहेत. सामान्य लोकांना या राज्यामध्ये साधं शासकीय रुग्णालयाचे फायदे मिळत नसतील, लोक मरत असतील तर याच्यापेक्षा मोठं पाप काय आहे. याच्यापेक्षा मोठं पाप काहीच होऊ शकत नाही. पण आणि म्हणून हे जो जाहिरातबाजीचा जो खेळ या सरकारने चालवलेला आहे, या जाहिरातबाजीतला हा प्रकार आहे. जनतेचे पैसे लुटायचे आणि स्वतःचीच पाठ स्वतःने ठोपटायची ही भूमिका या सरकारची आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काँग्रेस पक्षाला जायचं नाही. कोणी काय लिहायचं, आपल्याला शाबासकी द्यायची, तो त्यांचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचं अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हा जो वाद आहे याचे अनेक पुरावे आपल्याला देता येईल. हा एक पुरावा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने परवा निर्णय देऊन सुद्धा सरकारचा दबाव अधिकाऱ्यावर कसा आहे हा त्याचा एक प्रत्यय आहे. आणि वाद कसा चिघळेल याच्यावर सरकारचा प्रयत्न आहे. हे सरकार प्रणीत आहे आणि आम्ही हे वारंवार सांगतो. अनेक पुरावे त्याच्यात देता येतील, त्याच्यातला हा एक पुरावा आहे. तुम्ही ट्विट केलं एक पंतप्रधानांबाबत, राहुल गांधी यांनी त्यांना नोटीस बजावली याच प्रकरणात. एक कळत नाही, बनवती हा शब्द कुठे एका व्यक्तीला लागत असेल तर हा एक आश्चर्याचाच भाग आहे. म्हणजे पनोती हा शब्द असा आहे, या पनोती शब्दाचा अर्थ असा होतो की सगळा माझ्याच ताब्यात पाहिजे आणि सगळ्यावर अन्याय केलं पाहिजे आणि अन्याय करतच आहेत व्यवस्था काय जी असेल ती. तर मग मोदीजी तर हे देशाचे सगळ्यात शक्तिशाली प्रधानमंत्री आहेत, त्यांनी हे पनोती शब्द आपल्याला स्वतःला का लावून घ्यावा. पनोती म्हणजे अहंकारी व्यवस्था आहे, याला जायची परिस्थिती आहे. तर मग स्वतःला अहंकारी ते समजतात आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून आमचा पनोती शब्दावर विषय आहे. आणि पनोती हा शब्द आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर त्या पनोती शब्दावर मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग होते आहे. सर्वसामान्य लोक करतात आहेत आणि लोकांना पण हे पनोती आता नको, अहंकार व्यवस्था नको. आणि त्याच्यावर आम्ही ट्विट केलेलं आहे. आम्ही कुठल्या आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बद्दल त्याच्यामध्ये एक लाईन पण आम्ही बोललेलो नाही. आणि आमचा तो नाही, आम्हाला आदरणीय आहेत नरेंद्र मोदीजी,
देशाचे प्रधानमंत्री आहेत. भाऊ हिंदी में बताइए पनौती एक शब्द मराठीत होते ना, मराठीत होते पहिले. एक रात्रंदिवस जरांगे पाटील सभा घेतात आहे, सरकार त्याला आडकाठी का करत नाही, या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल विचारला आहे भुजबळांनी. रात्री 1 पर्यंत सभा घेतात, परमिशन कशी मिळू शकते 1 पर्यंत सभा घ्यायची? तुम्हाला सांगितलं ना, हे सरकारचं प्रायोजित कार्यक्रम आहे. सरकारला वाद निर्माण करून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करायचे आहेत, एवढा सोपा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ज्या आदरणीय नरेंद्र मोदीजींनी छत्तीसगडमध्ये सांगितलं की गरीब ही जात आहे, त्याच दिवशी देशाच्या जनतेला कळलं की आरक्षण व्यवस्था या देशामध्ये संपवायची व्यवस्था सुरू झालेली आहे. गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती या देशामध्ये ठेवायच्या आणि आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणायची ही लाईन आता सुरू झालेली आहे. पण आरक्षणाच्या माध्यमातून या पद्धतीचा वादंग निर्माण करून तुम्ही मोठे मोठे बोर्ड मध्य प्रदेशमध्ये लावलेत, राजस्थानमध्ये लावले, छत्तीसगडमध्ये लावलेत भाजपने. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो त्याच्यात आहे की त्या ठिकाणी आम्ही 450 रुपयाला सिलेंडर देऊ. मग महाराष्ट्राच्या जनतेने काय पाप केलं? महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ना, मग 450 रुपयाला का नाही देत महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडर? आज मी आता आढावा घेतो आहे प्रत्येक ठिकाणी. ज्या उज्ज्वला गॅसमध्ये जे गॅस सिलेंडर गरिबांना दिले गेले होते ते फक्त 20% रिफिलिंग होत आहे, 80% होत नाही. म्हणजे याचा अर्थ ही जी महाग व्यवस्था निर्माण करून गॅस सिलेंडर तर देऊन टाकलं गरिबाला, पण त्याच्या घरातून रॉकेलचं तेल काढून टाकलं. आता तुम्ही इथे मीटर लावणार आहात, याचे चार्जिंग करा पहिले आणि मग तुमच्याकडे लाईट चालू राहील, तो गरीब माणूस अंधारात राहील. काय व्यवस्था निर्माण करताय? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी जी बनवाबनवी चाललेली आहे, ही बनवाबनवी थांबवा. लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम. सरकार हे प्रॉफिट कमवायसाठी नसतं. सरकार हे आपण पाहतोय देशातलं सरकार जेव्हापासून आलं गेल्या 2014 पासून हे प्रॉफिट कमवायसाठी आहे. दर महिन्याला या महिन्याला एवढी GST आम्हाला मिळाली, अशा मोठ्या हेडलाईनच्या बातम्या तुमच्या टीव्हीवरून आम्ही पाहतो. आखरी हे सरकार प्रॉफिट कमवायसाठी आहे, जनतेला लुटायसाठी आहे. आखरी लोकशाहीमध्ये जनतेला लुटायचं सरकार नसतं, लोकांना देणारं सरकार असतं. पण ज्या पद्धतीने ही लूट जे सामान्य जनतेची सुरू केलेली आहे हीच भयावह आहे आणि त्याचा आम्हाला विरोध आहे. पण भुजबळ सत्तेतच आहे. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.